जय मल्हार. जय मल्हार. धनगर समाज जागृती युट्यूब चॅनलवरती भारतभरातील सर्व प्रेक्षकांचं मी आजच्या विश्लेषण 5व्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. आज विश्लेषण या कार्यक्रमामध्ये आपला आजचा विषय जो आहे तो मराठा आरक्षणासाठी सरकारनं सर्वेक्षण सुरू केलं. नेहमीप्रमाणे धनगरांच्या हाती मात्र मोठं गाजर दिलं. या आशयाचा हा कार्यक्रम आज आपल्या सोबत या ठिकाणी होतोय. चर्चेसाठी आपल्या सोबत विविध मान्यवर समाज बांधव सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये अर्थातच चॅनलचे प्रवक्ते सोमनाथजी देवकाते, चॅनलचे संघटक योगीजी खरात आणि आपल्या समाज बांधव याच्यामध्ये प्रोफेसर आनंद पवार असतील, आर्किटेक्ट गणेश केसकर असतील, अमोल पुजारी असतील, या सर्वांचं मी या कार्यक्रम सत्रामध्ये स्वागत करतो. आजच्या विषयाची पार्श्वभूमी यासाठी आहे की आजच्या सकाळी या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आणि आपल्या सगळ्याला माहित असेल की मराठा आरक्षणासाठी राज्यभरामध्ये सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि यासाठी सर्व जो काही शासकीय प्रशासकीय स्टाफ आहे हा स्टाफ यासाठी डिप्लॉय विविध विभागांचा, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं असेल महसूल असेल, शिक्षण, कृषी, महिला, बालकल्याण या सर्व प्रकारचा स्टाफ जो आहे, आरोग्य विभाग असेल त्याला वगळून पोलीस वगळून बाकी सर्व स्टाफ या सर्वेक्षणासाठी डिप्लॉय केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये त्या समाजाची इत्थंभूत माहिती गोळा केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जे काही क्वेश्चनर तयार केले जाईल त्याच्या आधारे ही सगळी माहिती गोळा करण्याचं नियोजन आहे. याच्यामध्ये कदाचित अंगणवाडी सेविका देखील त्यांचा सहभाग करून घेणार आहेत. तर आपण पाहिलं असेल की आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे. लोकसंख्या देखील त्यांची कदाचित त्याच्या माध्यमातून काउंट केली जाईल आणि मग राज्य मागास वर्ग आयोग जो आहे याच्या आधारे आरक्षणाची काय पुढची कार्यवाही करण्याच्या या ठिकाणी कदाचित नियोजन असेल. आपण एका बाजूला पाहतोय की ज्याच्यावरती 70 वर्ष झालं, ज्याच्यावरती अन्याय सुरू आहे, की ज्याचं आरक्षण अस्तित्वात आहे, ज्याला विचारात घेऊन एसटी आरक्षण त्या ठिकाणी गृहीत धरलं होतं, त्याला प्रलंबित ठेवलेलं आहे, त्याला ताटकळत ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी कुठला डेटा गोळा केला जात नाही, त्याच्यासाठी कुठली कार्यवाही केली जात नाही, त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीनं सरकार इनिशिएटिव्ह घेताना दिसत नाही. परंतु जे आरक्षणाच्या कक्षेमध्ये नाहीत ते आपल्या ताकदीच्या बळावरती, लोकसंख्येच्या बळावरती आपलं घोडं दामटताना दिसत आहेत आणि सरकार त्याच्या पुढे लोटांगण घालताना दिसते की काय, असा महाराष्ट्रासमोर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. म्हणून आजचा मुद्दा आपण चर्चेसाठी ठेवलेला आहे की त्यांच्यासाठी सर्व काय आहे, परंतु महाराष्ट्रामधील 2 नंबरची संख्या त्याच्यासाठी मात्र कुठल्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. म्हणून आपण आज याच्यावरती चर्चा करणार आहोत की धनगरांच्या हातामध्ये नेमकं काय पडणार आहे, दुसऱ्यांच्या हातामध्ये काय पडतंय हे आपण सगळेजण पाहतोय. आणि मुख्यमंत्री विशेषतः एकाच समाजाचे आहेत हे मान्य आहे, परंतु त्या समाजासाठीच वाहून घेतलंय की काय, असा देखील महाराष्ट्राला प्रश्न पडतोय. आणि म्हणून आजचा मुद्दा हा चर्चेला आपल्या समोर आहे. सर्व प्रेक्षकांना मी विनंती करेल की हा प्रोग्राम जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा. लाईव्ह सेक्शन मधले व्हिडिओ आपण पाहावेत. या चर्चेला सुरुवात करतोय. सोमनाथजीने थोडंसं प्रास्ताविक या विषयाचं करावं असं मी त्यांना विनंती करेल आणि बाकी मान्यवरांना आपण चर्चेमध्ये सहभागी करून घेऊया. विजयजी, मी आपलं लक्ष काही मुद्द्यांकडे वेधू इच्छितो. ज्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका घेण्यासाठी आंदोलन मोर्चे होत आहेत आणि त्या आंदोलन मोर्चांना काय प्रतिसाद सरकारच्या वतीनं दिला जातोय, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. त्यातले एक आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत, ज्यांनी तीव्र उपोषण केलं होतं, गणेशजी, आणि त्यांना काय अनुभव आला तो त्यांनी अनेकदा आपल्या सोबत त्यांनी सांगितलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकीकडे म्हणतात की रडल्याशिवाय आई सुद्धा मुलाला दूध पाजत नाही, आणि या समाजानं आंदोलन करून करून आता खरं तर समाजाला वेळ आलेली आहे की आता निर्णय घ्यायची. आता कोणावरतीही विसंबून राहायचं नाही, पण ती समाजाची ताकद समाजाला माहीत आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय. वारंवार आपण फसवले जातोय. आधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं फसवलं, पुन्हा शिवसेना भाजपनं फसवलं, आता काय आयुष्यभर फसतच राहायचं का हा प्रश्न निर्माण होतोय. बर, सार्वजनिकरित्या
इलेक्ट्रॉनिक मीडिया टीव्ही समोर काही वचनं देत आहेत, लेखी आश्वासनं देत आहेत, लेखी वचनं देत आहेत आणि त्याला कोणी जाब विचारायला तयार नाही. त्या किती म्हणजे गेंड्याची कातडी असते ती कशी असते ते याच्यातून दिसतं. खर तर सामाजिक न्याय जर प्रस्थापित करायचा आहे तर आपण कुणावरही अन्याय होता कामा नये याची काळजी घ्यायलाच पाहिजे. पण न्याय काय आहे, घटनेला धरून काय आहे, या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. आपलं ओझं उचलायला कोणीही येणार नाही. आपल्याला आता आपली भूमिका घ्यावी लागेल. वेळ कमी आहे आणि जे काय असेल ते म्हणजे वेदर सोबत असू किंवा विरोधात असू, जी काय असेल पण समाज म्हणून भूमिका घ्यावी लागेल. आणि लोकशाहीमध्ये जो समाज आपली भूमिका स्पष्टपणे मांडतो त्याचीच दखल घेतली जाते. नाहीतर मग ये रे माझ्या मागल्या अशा अनेक निवडणुका आल्या, अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, अनेक आंदोलनं झाली आणि अनेक नेते झाले आणि ते अनेक नेते संपूनही गेले. हे होत राहील. मग हा संक्रमण जो म्हणतो आपण ती अवस्था आहे की उन्हाळा पावसाळा हिवाळा मग असं होत राहील. पण आपल्याला जर समजा जर इतिहासात काही नोंद करायची असेल, जसं 2014च्या आंदोलनाची इतिहासात नोंद झाली आणि जी पडझड महाराष्ट्रात पाहायला मिळाली, तसं काही भूमिका आपल्याला घेता येते का? पण आताचे राज्यकर्ते असो किंवा विरोधक असो, सगळ्यांनीच तीच भूमिका घेतलेली आहे की यांना फक्त फसवायचं. त्यामुळं कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. गेल्या लोकसभेला आपण एक भूमिका घेतली होती, त्या भूमिकेला यश सुद्धा चांगलं आलं होतं, पण परत त्यानंतर त्यामध्ये पण काही बदल झाले. असं आपण सार्वजनिकरित्या ते स्टेजवरती बोलू नाही शकत, पण घडल्या काही घटना. त्यामुळं आता जो काही आपण निर्णय घेऊ तो अतिशय काळजीपूर्वक विचारांती सर्व समाजाच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन आणि सर्वांचा समावेश असावा. म्हणजे मला वाटलं म्हणून मी जाहीर केलं असं होता कामा नये. आणि जर समजा एखाद्या समाजासाठी जर या राज्यातलं प्रस्थापित सरकार काही भूमिका घेत असेल तर हे दुसऱ्या जे काही मागण्या आहेत त्यांचा विचारांती किंवा त्या मागण्यांच्या अनुषंगानं त्यानं भूमिका घ्यायला हवी. आणि या सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवायला हव्यात, लोकशाही मार्गाने पोहोचवायला हव्यात. जे आपले प्रतिनिधी असतील त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे की या सरकारमध्ये किंवा सरकारला पाठीराखे जे आपले समाज घटक असतील त्यांनी त्यांच्यापर्यंत या भूमिका पोहोचवायला हव्या, जेणेकरून उद्या ज्या वेळेस फार आक्रोश होईल आणि जेव्हा हा परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा डॅमेज कंट्रोलसाठी हेच आपले जे आहेत नेतृत्व, जी सरकारमध्ये आहेत किंवा सरकार सोबत आहेत, त्यांनाच आपल्या समाजाच्या लोकांना आवरण्यासाठी पाठवलं जाणार आहे. म्हणून काळजी घ्यावी. आमचा आजही विश्वास आहे की भाजप आणि आताचं सरकार काही पॉझिटिव्ह निर्णय देऊ शकतं, पण तो विश्वास तसाच राहतोय, त्याला तडा चाललाय. आणि कदाचित या लोकसभेच्या आचारसंहिते अगोदर जर काही घडले नाही तर पूर्ण भ्रमनिरास होईल. मुख्यमंत्री फार चांगले आहेत आणि ते नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. गणेश दादांसोबत त्यांचं फोनवर बोलणं झालेलं आहे आणि गणेश दादांना त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. गणेश दादा सांगतील आपल्याला. पण मला असं वाटतं की या सरकारनं आणि सरकारमध्ये असणाऱ्या आपल्या प्रतिनिधींना आता मुंबईमध्ये जाऊन राहायची वेळ आली. हे 2 महिने ना ज्याला कुणाला राजकारणात समाजकारणात काय भूमिका बजवायची त्यानं मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आणि त्या सर्व सरकारमध्ये जे कोणी काम करतायत मुंबईमध्येच 2 महिने तळमाळ ठोकून राहावं अशी भूमिका घ्यायला पाहिजे. विजयजी. खरंय सोमनाथजी. तर या अनुषंगाने चर्चेला आपल्याला पुढे घेऊन जाताना गणेशजींना मी आणि अभिनव आपल्या प्रोग्राम मध्ये ऍडव्होकेट अभिमान हाकेजी जे मुंबई हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आपली निष्णात वकिली करत असतायत, त्यांचंही या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. स्टुडिओमध्ये जॉईन झालेले आहेत मुंबईवरून. मी गणेशजींकडे जातो की गणेशजी, ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की समिती नियुक्त केली, समितीचं नेमकं कामकाज काय चालू होतं. आता माणिकराव दांगडे पाटील जॉईन झाले होते परंतु ते डिस्कनेक्ट झालेले आहेत. वेळ काढूपाण्यासाठी सातत्यानं समित्या कमिट्या ह्या झाल्यात.
इतरांच्यासाठी जीवाचं रान करताना आपल्याला दिसत आहेत. अगदी सरकारी यंत्रणांचा जसा पाहिजे तशा पद्धतीनं वापर केला जातोय हे प्रत्यक्षदर्शनी सकृतदर्शनी आपल्या सर्वांना दिसतंय. परंतु धनगर आरक्षणाच्या विषयामध्ये वेळकाढूपणा केला जातोय का? आपल्याला फसवलं जातंय का? आपल्या हातामध्ये भलं मोठं गाजर दिलं जातंय का? गणेशजी. सर्वांना जय मल्हार. नक्कीच सर, आपण जे बोललात ते एकदम खरंच आहे आणि या सगळ्या गोष्टीला मी ब्लेम फक्त सरकारलाच करणार नाही तर आपल्या लोकांनाही करेल, धनगर समाजातील समाज बांधवांनाही करेल. का तर आपण बघितलं सर की 70 वर्षापासून आपण ही मागणी करतोय आणि सरकार आपल्याला गाजर देते. नागपुरामध्ये त्यांना संत्र्या दिल्या, बाकी गाजर देते. त्याचं कारण असं आहे कारण की सरकार आपल्याला भेटत नाही. आणि आपल्याला सरकार का भेट नाही तर आपण असंघटित आहोत. आजही मी सातारला गेलो होतो, वन क्षेत्रासाठीचा विषय होता, पण तिथे किती धनगर बांधव उपस्थित होते? कोणच नाही. हे गेले तर फक्त अधिकारी होते, धनगर बांधव उपस्थित नाही. मग जोपर्यंत आपल्या प्रश्नाला घेऊन आपले धनगर बांधव सिरियस होत नाहीत, संघटित होत नाहीत, त्यांना जाब विचारत नाहीत, तोपर्यंत सर हे खूप मुश्किल आहे. तुम्ही बघितलं की आपण जर 2 कोटी 2 कोटी 2 कोटी म्हणतो तर आतापर्यंत आपण 50 लाख तरी एकत्र आलोय का? आणि जोपर्यंत आपण आपली संख्या दाखवत नाही तोपर्यंत सरकार आपल्याला फॉर ग्रांटेड घेणार. आता देवपाटी सरांनी सांगितलं, मी मुख्यमंत्र्यांशी बोललो सर, पण मुख्यमंत्र्यांशी मला माझा जो टॉपिक होता त्यावर बोलायच भेटलं नाही. त्यांनी ते ऐकूनच घेतलं नाही. त्यांना फक्त हा ठीक आहे तुमचं चाललंय, तुम्ही भेटायला या. त्यानंतर गोखले सर, आपण अभ्यास गटाचाही आता इथं उल्लेख केला. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस माझं उपोषण चाललं होतं त्यावेळेस त्यांनी तो GR काढला, त्याच्यामध्ये समावेश केलं होतं ते 8 तारखे अखेर बदललेलं नाही. त्यांनी फक्त आपल्याला आश्वासन दिलं की बदलतो, 8 तारखे अखेर बदललेलं नाही. त्यानंतर कितीतरी अशा मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज गोष्टी सांगू शकतो की ज्या त्यांना बोलल्या परंतु त्या केल्या नाहीत. आणि का केल्या नाहीत तर आपला विषय ते सिरियस घेत नाहीत. का घेत नाहीत तर आपण त्यांना तेवढा मोठ्या प्रमाणावर दबाव तंत्र तयार करत नाही असं मला वाटतं. आणि जे तुम्ही सांगताय मराठा समाज असेल किंवा इतर कुठलेही समाज असतील, त्यांना त्या पद्धतीने सिरियसली घेतलं जातं का? तर तुम्ही कॉन्स्टंटली बघा की आंतरवली सराटीमध्ये झालेला तो काय हल्ला असेल, त्याच्यानंतर सर्व नेते मंडळी तिकडे पळाले आणि त्याच्यानंतर जो कव्हरेज भेटला मीडिया मार्फत असेल किंवा कुठल्याही मार्फत असेल, त्याच्यानंतर त्यांना जी उभारी घेतलीये, आपण कंपॅरिझन करत नाही, पण खरंच तुम्ही जे म्हणताय तसंच आहे की महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला फॉर ग्रांटेड घेते आणि दिसतंय सुद्धा आपल्याला. कारण की ज्यावेळेस अधिवेशन झालं, आपल्या अधिवेशनामध्ये इतकी सारी लोक होती, त्यांचे ज्या काही मागण्या होत्या, जे चराई क्षेत्राचं अजून इम्प्लिमेंटेशन नाहीये, बरोबर. त्याच्यानंतर जे अधिवेशन संपलं की जे जरांगे पाटील साहेबांनी जो इंटिमेशन त्यांना दिलं होतं, त्यातले आपले महाराष्ट्र सरकारमधले कितीतरी मंत्री डायरेक्ट आंतरवली सराटीमध्ये जाऊन त्यांना भेटून आले. परंतु धनगर समाजाच्या उपोषण जिथं जिथं चालली होती, महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त कुठल्या समाजाची उपोषणं झाली असतील तर ती धनगर समाजाची झाली आहेत. पण त्या एकाही धनगर समाजाच्या उपोषण स्थळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा DCM असतील कोणी पोहोचू शकलं नाही. हे दुर्दैव आहे. आणि का पोहोचू शकलं नाही तर त्याला मी अगेन ब्लेम करतो की आपण कुठेतरी कमी पडतोय. मला असं वाटतंय ज्यावेळेस मोठी ताकद आपण महाराष्ट्र सरकारला दाखवू की आम्ही 2 करोड मध्ये आहे ना, तर आमची ही ताकद आहे, आणि ज्यावेळेस आपण ती ताकद दाखवू त्यावेळेस मला असं वाटतंय की महाराष्ट्र सरकारलाही आपली दखलंदाजी घ्यावी लागेल. आणि जे तुम्ही बोलताय की दुजापणा चाललाय का, तर 100% चाललाय. म्हणजे त्यांच्यासाठी अभ्यास गट हे करणं, त्यांच्यासाठी एक वेगळा कक्ष तयार करणं, पण आमचे जे काही पैसे आम्हाला तुम्ही अलॉट केले तेही झाले नाहीत आणि त्यात आपणही फॉलोअप घ्यायला कमी पडते. मला असं वाटतं. आता तरी मी एवढंच बोलू इच्छितो सर. धन्यवाद. सर तुमचा आवाज नाही येत आहे. आवाज येतोय?
ओके, मी आनंद पवार सरांना आता चर्चेमध्ये घेतोय आणि त्याच्यानंतर अभिमान हाके पाटील, अमोल पुजारी जे आहेत ते आपलं मत व्यक्त करतीलच या विषयाच्या अनुषंगाने. पण घटनाक्रम असा दिसतोय की आपलं जे काही न्यूसन्स व्हॅल्यू आहे, उपद्रव मूल्य, या महाराष्ट्रातील प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना दिसत नाही का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? हा दुजाभाव सुरू आहे. आपल्याला सातत्याने नुसती बोलवण करत आणलेली आहे. आपण या विषयाकडे पवार सर कशा पद्धतीने बघताय? तर मला असं वाटतं की आज ज्या वेळेला आपण 2014चं आंदोलन पाहिलं राष्ट्रपतीच्या माध्यमातून किंवा यशवंत सेनेच्या माध्यमातून, ते जेवढं स्ट्रॉंगली झालेलं होतं आणि त्याला ज्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून किंवा राजकीय नेतृत्वाकडून पाठिंबा मिळालेला होता, तसं आज दिसत नाही. आज आपला धनगर समाज संभ्रमावस्थेत आहे. आणखी मी अनेकदा वेगवेगळ्या ग्रुपवर बघतोय, आपण ओबीसी साठी भांडायचं की एसटी साठी भांडायचं, हा पहिला वाद अनेकदा ग्रुपवर आपल्याकडे दिसतोय. आणखी आपली नेते मंडळी दोन्हीकडे आहेत. नेमका आपण कुठे भांडतोय? आपले नेतेच एकत्र जोपर्यंत येत नाही किंवा जात संघटना एकत्रित येत नाही तोपर्यंत समाजाला आपण बरोबर घेऊन कसं जाऊ शकतोय? काही नेते आपल्याला ओबीसीच्या व्यासपीठावर दिसतात, काही नेते आपल्याला खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपण एसटी आरक्षणासाठी भांडताना दिसतात. आणि ते एकत्रित कधी येतील आणि एकच कोणती मागणी घेऊन एकमुखाने केव्हा पुढे येतील, हा विचार आपल्याला करावा लागेल. जसं 14ला झालं किंवा 19ला महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने नेतृत्व फिरलं आपलं, तसं या वेळेला आपल्याला दिसत नाही. आजही समाजामध्ये असा एक मुद्दा दिसतोय की आपण आपल्या ओबीसी साठी भांडायचं का, असे काही मुद्दे मांडताना लोक ग्रुपवर दिसत आहेत चॅटिंग करताना, आणि काही लोक एसटी आरक्षणासाठी भांडताना दिसत आहेत. म्हणजे आपलं संघटनच कुठेतरी विखरलं जात आहे का? आणि त्या माध्यमातून जो प्रेशर ग्रुप पुढे यायला पाहिजे होता वेगवेगळ्या माध्यमातून, तो आपल्याला दिसत नाही. कुठेतरी 4-5 ठिकाणी आपले बांधव त्या ठिकाणी उपोषण करतायत आणि त्या उपोषणाला पाठिंबा आपला तेवढा मिळत नाही का? जसे गणेशजी म्हणाले तशा पद्धतीचा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. आणखी नेते आणि संघटनांची भूमिका जोपर्यंत एकत्रित येत नाही एका व्यासपीठावर आणि एकच बाजू कोणती मांडली जात नाही तोपर्यंत एवढं अशक्य आहे असं मला वाटतंय. खरंय सर, ही आपल्यातलीच ही विसंगती आहे. आपल्यामध्येच कम्युनिकेशन गॅप आहे. आपलं वागणं जे आहे आपल्या मागणीशी विसंगत असल्या कारणानं असंघटितपणे आपण सगळेजण प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे त्याला ताकद दिसत नाही आणि सरकार जे आहे ते याच्या पुढे झुकत नाही. हे वास्तव आपल्या समोर तुम्ही मांडलेलंच आहे अभिमानजी. आणि मी नंतर मग अमोलजींना विनंती करेल की त्यांनी त्याच्यावरती आपलं मत मांडावं. धन्यवाद. आपण जे पॅनलिस्टनी मत व्यक्त केलं या विषयाच्या संदर्भात ते सत्य आहे त्यामध्ये, पण मी थोडासा एक वेगळा आस्पेक्ट आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात आपल्या समाजाची आणि इतर समाजाची तुलना केली जाऊ शकत नाही. पहिली गोष्ट, त्याला बरीच कारणं आहेत. आपण भारतीय संविधानाच्या प्रत्येक शेड्यूल मध्ये आहे, रिझर्वेशनचं जे शेड्यूल आहे, काही प्रांतामध्ये एससी मध्ये आहे, काही प्रांतामध्ये एसटी मध्ये आहे, काही प्रांतामध्ये ओबीसी मध्ये आहे. याही पुढे जाऊन सांगेन आपण एनटी मध्ये महाराष्ट्रात जरूर आहोत, पण एका एनटी मध्ये आहोत का हाही प्रश्न आहे. आपण सगळेजण म्हणतो आम्ही एनटी क मध्ये आहे, तर हे चूक आहे. आपण एनटी ब मध्ये पण आपल्यातल्या काय पोट जमाती समाविष्ट असलेल्या दिसतात, काही एनटी ड मध्ये पण दिसतात. इन शॉर्ट मध्ये सांगतो, भारतीय संविधानानं किंवा भारतीय कायद्यामध्ये जे जे शेड्यूल बनवलेले आहेत त्या प्रत्येक शेड्यूल मध्ये रिझर्वेशनचे आपण बसतो. पण हा जो गोंधळ आहे हा दूर करण्यासाठी सरकारची नक्की पॉलिसी नाही. यामध्ये जेवढा समाज आपण गोंधळला आहे असं म्हणू, त्याहीपेक्षा जास्त सत्ताधारी गोंधळलेले आहेत. आता जसं पॅनलिस्टनी मत व्यक्त केलं की चौंडीच्या किंवा इतर उपोषणाच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री गेले नाहीत, त्याचं कारण आहे त्यांची जी जातीवादी मानसिकता आहे, त्यांची जी एका विशिष्ट वर्गाचं हित जोपासण्याची मानसिकता आहे, ती मानसिकता आपल्या समाजाने कधी ओळखणार आहे की नाही? किती दिवस आपण असा विचार करणार की दुसरा कोणीतरी येऊन आपले प्रश्न सोडवेल? आता ही वेळ आलेली आहे, आपले प्रश्न आपण हातात घेऊन ते सोडवले पाहिजेत आणि ते सोडवताना परमनंट सोल्युशन
अभिमान जे आपला आवाज आवाज याही गोष्टीवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. मला सगळ्यात महत्वाचा मला आपल्या समाजामध्ये सगळ्यात महत्वाचा जो लॅकुना दिसतो तो असा की टीम वर्कचा अभाव आहे. आपण कुठेतरी एक समांतर व्यवस्था आणि या टीमच्या माध्यमातून जर काम केलं तर आपल्या समाजाचा प्रत्येक प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे सुटू शकतो, हे वास्तव आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण प्रत्यक्षात रेकॉर्डवरती काय बोलत नाही. आता ती रेकॉर्डवर बोलण्याची वेळ आलेली आहे. आपण शाब्दिक मोठी भाषणं, मोठ्या लढाया, आंदोलनं हे सगळं करतो, पण प्रत्यक्षात रेकॉर्डवरती आज तरी भारतीय शासन व्यवस्थेमध्ये व्यक्ती काय बोलते यापेक्षा पेपर काय बोलतो हे फार महत्वाचं मानलं जातं. आणि म्हणून आपण कुठेतरी प्रत्यक्षात पेपर मधून बोललं पाहिजे. उदाहरणार्थ मी सांगतो, अगदी आपल्याकडे नवीन वर्ष चालू झालेलं आहे. कॅलेंडर मध्ये राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जयंतीचा उल्लेख या देशातल्या कॅलेंडर मध्ये केला जात नव्हता. मला आठवतं, मी साधारणतः 2001-2च्या दरम्यान जानकर साहेबांच्या मुवमेंटच्या माध्यमातून या महालक्ष्मी कॅलेंडरच्या मॅनेजरला एक पत्र दिलं, साधं पत्र दिलं की बाबा तुम्हाला काय आमचं वावडं आहे का, आणि जर हे होणार नसेल तर आम्ही तुमच्या कॅलेंडरची एक सार्वजनिक ओळी करू. या एवढ्या छोट्याशा पत्राचा परिणाम असा झाला की ते प्रत्येक कॅलेंडर इयर मध्ये 31 मेला राष्ट्रमाता अहिल्याबाईंच्या जयंतीचा उल्लेख आवर्जून करतात. याही पुढे जाऊन पुढचं पत्र आम्ही असं दिलं की स्मृती दिन जो आहे 13 ऑगस्ट याचाही उल्लेख या कॅलेंडर मध्ये आला पाहिजे. हेही झालं. त्याही पुढे आता यावर्षी मी असं दिलेलं आहे, फक्त उशीर असा झाला की तुम्ही इतर राष्ट्रपुरुषांचे किंवा इतर व्यक्तींचे फोटो छापता कॅलेंडर मध्ये, तसे या राष्ट्रमाता अहिल्याबाईंचं का छापत नाही, तर पुढच्या वर्षापासून तेही छापा. इन्शॉर्ट मध्ये काय, आपण जर रेकॉर्डवरती भांडलो तर परिवर्तन होत असताना दिसतं. ते सरकारी व्यवस्थेमध्ये असो, ते सामाजिक व्यवस्थेमध्ये असो, आर्थिक व्यवस्थेमध्ये असो, किंवा अनेक वेगवेगळ्या फील्डच्या बाबतीमध्ये असो. अगदी साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपण आपल्याला खूप कमी मानतो, पण प्रत्यक्षात आपण जर साहित्य क्षेत्रामध्ये अभ्यास केला तर अगदी धनगरी ओव्यांच्या माध्यमातून जे पारंपरिक पद्धतीचं जे साहित्य आहे, मौखिक साहित्य जे आहे, आपल्याकडचे नाच संस्कृती वगैरे, हे आपल्याकडे सगळं आहे, फक्त त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे किंवा त्याची जाणीव आपल्याला तेवढ्या तीव्रतेनं नाही, हीच त्रुटी मला जाणवते. आणि म्हणून इन शॉर्ट मध्ये सांगेन, सक्षम समाज, मजबूत भागीदारी आणि लायक नेता जर घडवायचा असेल तर ह्या सगळ्याचे केंद्र परत समाजाच्या शिक्षणामध्ये येतात, समाजाच्या संघटनामध्ये येतात, आणि समाजाचा जो दूरदृष्टिकोन आहे वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून या सगळ्यांमध्ये दिसतात. आणि म्हणून समाजाने ह्या सगळ्यांची उत्तरं दुसरीकडे कुठे शोधण्यापेक्षा समाजामध्येच शोधली पाहिजेत. इतर समाज तुलनात्मक दृष्ट्या कसं संघटित आणि टीमनी काम करतात, तो कुठेतरी चांगला मुद्दा आपल्या लोकांनी फॉलो केला पाहिजे, या प्रामाणिक मताचा मी आहे. अगदी बरोबर आहे. आपण याच्यामध्ये खरं तर संघटित होऊन सगळ्या संस्था संघटना यांच्या सहभागातून पुढे जायला पाहिजे, परंतु ही विस्कळीतपणामुळे आपलं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अमोलजी, आपलं काय मत आहे आजच्या या चर्चेच्या विषयाच्या अनुषंगानं? आवाज येत नाही सर अमोलजी आपला. हा अमोलजी बोला. हॅलो, बोला. हा नमस्ते. मी कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ गावचा मुलगा आहे. मी आता पुण्यामध्ये वारजे ठिकाणी राहतो. माझी ओळख अशी की मी अमोल पुजारी, माझा एक छोटासा व्यवसाय आहे. कंपोस्ट खताचे मशीन मी बनवतो. याच्या आधी 2009 साली समाजाचे विविध कार्यक्रम आम्ही गावी घेत होतो. त्याचा एक छोटासा मी अनुभव सांगतो साहेब. समाजातले एक शिक्षक होते. त्या शिक्षकाच्या घरी मी समाजाचा कार्यक्रम घेण्यासाठी पहिल्यांदा गेलो 2009 साली. त्यांचा एक अनुभव त्यांनी मला सांगितला. धनगर समाजामध्ये त्यांच्या गावात 265 मतं असणारा हा छोटासा गाव आहे, म्हणजे आपल्या समाजाची मतं. त्या शिक्षकांना समाजाने मिटिंग घेऊन इलेक्शनला उभा केलं. इलेक्शनला मतं पडली साहेब फक्त 14. तो माणूस आज एका झोपडीत राहतो. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की बा, समाज म्हणून तू आला असशील तर घराच्या बाहेर थांब, पण तुला वैयक्तिक काय मदत हवी असेल तर तू आत ये, आणि काय मदत हवी असेल ती मला सांग. म्हणजे ह्या समाजात असे चांगली लोक का बाजूला झालीत याचा आपण कधी तर विचार केला पाहिजे. आज प्रत्येक ठिकाणी समाजात तुम्ही
तळागाळात गेला तर 2 गट आहेत साहेब. आज इथे यशवंत सेनेचा कोणीतरी उल्लेख केला, यशवंत सेनेमध्ये सुद्धा 2-3 गट पडले. आपण काय झालोय, आज मी एकाचा झेंडा घेतला, दुसरा उद्या कोणत्या दुसरा झेंडा घेतोय. म्हणजे जे सच्चे कार्यकर्ते ज्याला म्हणतो आपण, त्यांना एकत्र आणूच द्यायचं नाही आहे. आज आपण ज्या लोकांना पुढे केलोय, जानकर साहेब असतील, पडळकर साहेब असतील, अजून विविध लोक, शिंदे साहेब आहेत, ह्या लोकांनी काय केलं. आता परवा एक मिटिंग झाली, त्या मिटिंगामधून बाहेर येणार ही लोक सांगणार काय, शासन सकारात्मक आहे. हे तर आपण फसलो जातोय. का एखादा तळागाळातला माणूस सच्चा कार्यकर्ता, आज जरांगे पाटील सारखं नेतृत्व का तयार झालं, समाजानं का त्यांना पाठिंबा दिला, याचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे. आता ह्या लोकांना आपण पुढं करतो, यांना एखादं पद मिळतं, आमदारकी खासदारकी मिळते, हा विषय तिथंच थांबला जातोय. आपल्या समाजात पहिला असं झालं पाहिजे की तळागाळातले जे सच्चे कार्यकर्ते आहेत, ज्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा ज्यांना राजकीय कोणतंही देणं घेणं नाही, अशा लोकांचं संघटन झालं पाहिजे. त्या संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आता काय होतंय, आपण अनेक विषय घेतो, मोठमोठे आंदोलन करतो, सभा घेतो, पण ह्या सभेचं नेतृत्व करणारी लोक आपल्याच समाजाचे आहेत, पण ते कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाशी काही घेणं देणं नाही आहे. मी या शिक्षकांचं जे उदाहरण सांगितलं साहेब, त्यातून खूप शिकण्यासारखं आहे. मी 2009 साली ज्यावेळी पहिली अहिल्यादेवी जयंती साजरी केली, त्यावेळी लोकांना अहिल्यादेवी हातात तलवार घेतलेली माहीत सुद्धा नव्हतं. लोकांनी मला वेड्यात काढलं की ही झाशीची राणी म्हणून. मोठमोठे आम्ही कार्यक्रम घेतलो, बापू बिरूंचा कार्यक्रम घेतलो. बापू बिरूंचा सुद्धा तुम्ही अनुभव कधीतरी, आता ते नाही आहेत हयात, पण त्यांनाही समाजातल्याच लोकांनी दगा दिला. हे असं काय होतंय, अन्यायाविरुद्ध किंवा प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणाऱ्या माणसाला आपल्या समाजातली लोक खाली खेचली जातात. मध्यंतरी काळात मी एका व्हॉट्सअप ग्रुपवर होतो साहेब, त्या ह्याच्यात मी एक म्हणजे जे चुकीचं होतं त्याच्यावर आवाज उठवला. मला पुण्यातून मोठमोठ्या लोकांचे एवढे धमकीचे फोन आले, आम्ही तुला असं करू तसं करू. मी तेव्हापासून तिथूनही बंद आहे. म्हणजे हे जे चाललंय, आपल्याच लोकांना आपण मोठं करतो, हे कोणी नेते नाही आहेत. मला सांगा, धनगर समाजातला एक माणूस असा सांगा की जो निवडून स्वतःच्या ताकदीवर उभा आहे, कोणी नाही आहे. देशमुख साहेब सोडले तर कोणी आपल्या समाजात, पडळकर असू दे, जानकर असू दे, त्यांच्याशी काय आमचं मतभेद नाही आहे, पण हे समाजाच्या ताकदीवर, आंदोलनाच्या ताकदीवर हे मोठे होतात, पदं घेतात आणि त्यांनी फक्त त्यांचं बघतात, समाजाचं काही बघत नाही. शासन सकारात्मक आहे म्हणजे काय आहे नेमकं. आज आपण सांगतो 36 नंबरला आहे, 32 नंबरला आहे, ह्याचा कोणी अभ्यास करत नाही साहेब. फक्त आता परवाचे अजून एक छोटंसं उदाहरण देतो. परवा महाराष्ट्र केसरी झालेली अमृता पुजारी, ही माझी पुतणी आहे. काँग्रेसच्या एका नेत्यांनी सभागृहात तिथे सांगितलं की त्याचे वडील 13 किलोमीटर पायी जातात कारखान्याला. साहेब चुकीचं आहे, 2 किलोमीटर कारखाना आहे. घरापासून अंतर मोजलं तरी 2 किलोमीटरवर कारखाना आहे त्यांचा. कारखान्याचे जे चेअरमन आहेत तेही काँग्रेस पक्षाचे आहेत. का नाही त्यांनी दत्तक घेतलं हो त्या मुलीला, का नाही तिचा खर्च केला. कारण आम्हाला काय सवय लागल्या, जे गोड, जे आपल्याला म्हणजे पचल आणि ऐकायला भारी वाटेल ते ऐकायचं आपल्याला आणि उदो उदो करायचा. त्याच्यानंतर त्या काँग्रेसच्या नेत्याचं एवढं उदो उदो आपल्या समाजातल्या लोकांनी केलं बघा, तिच्यामुळं आपला सभागृहात प्रश्न मांडला गेला. हिथं आपण फसतोय, ह्या लोकांना माहिती आहे. धनगर लोकांना कधी काय बोलायचं आणि कसं गोड बोलून त्यांची वाट लावायची ह्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे आपण काय करतो, आपल्याला जे सोयीस्कर ऐकायला पाहिजे ते ऐकतो आपण आणि समाजाचं वाटोळ करतो या म्हणजे माध्यमातून. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे. आता हे थांबण्यासाठी आपण चांगल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. कोणताही द्वेष, मतभेद सगळं विसरून आमच्या ह्याच्यात कुठलीही संघटना घ्या, त्या संघटनेचे 2-2 गट आहेत. यशवंत सेने खूप काम चांगलं आहे, 2-3 गट पडल्यात. ज्यावेळी यशवंत सेनेचं नाव घेतलं जातंय त्यावेळी विचारलं जातंय कुठली यशवंत सेना, त्याच्यात पण 2-3 गट पडले ना. मग का नाही आपण थांबवत. कारण हे थांबलं पाहिजे. चांगली लोक एकत्र आली पाहिजे, तरच ह्या लढ्याला चांगलं यश येईल. आज कोणताही नेता नाही, त्यामुळे जरांगे पाटलांचे म्हणजे यशस्वी आंदोलन चाललंय. पुढे काय होईल माहित नाही आहे, पण त्यांची आज जी प्रसिद्धी आहे, जे काय चाललंय ते प्रामाणिकपणे कोणतंही राजकीय पार्श्वभूमी नसलेले तळागाळातली लोक त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणून ते यशस्वी चाललंय. तर मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्ही फार मोठे सगळे अनुभव आहे, 10-20 वर्ष काम केलेले समाजातली लोक आहात. पण आज आम्ही का बाजूला झालो, आम्हाला 4-5 वर्षातच अनुभव आला, समाजातल्या लोकांचा घाण अनुभव आला. म्हणजे आम्ही अन्यायाच्या विरोधात बोललो तरी आम्हाला धमकीचे फोन येणार,
मग हे कोणासाठी, कोणी काय करत नाही आहे साहेब समाजासाठी, म्हणून चांगल्या लोकांची एक फळी निर्माण झाली पाहिजे आणि त्यातून लढा उभा केला पाहिजे, तरच आपल्याला काहीतरी साध्य होईल. धन्यवाद. अमोलजी आपला मुद्दा पोहोचलेला आहे की आपल्याला अमोलजींची सांगण्याची भावना किंवा एकूणच सर्व पॅनल मधल्या समाज बांधवांची सांगण्याची समाज संघटित नाहीये. आता काल 1 जानेवारीला फुले दाम्पत्य सन्मान म्हणून पुण्यामध्ये रॅली निघाली, तर त्या समाजाच्या वतीनं जी रॅली काढली तिथं संघटन होतं का सगळं? सगळ्याच समाजांची ती अवस्था आहे, फक्त आपली जास्त वाईट आहे अशी परिस्थिती आहे. विजयजी, हा बरोबर आहे. आता याच्यामध्ये एकसंघ समाज आणि एकसंघ चळवळ असं कुठंच नाहीये. म्हणजे इव्हन आपण ज्या निळ्या झेंड्याच्या चळवळीचा आदर्श घेतो ना, निळ्या झेंड्याच्या चळवळीमध्ये सुद्धा 38 गट आहेत, 40 गट आहेत, 40 गटांची चळवळ आहे. समाज म्हणून ज्यावेळेस भूमिका घेण्याची वेळ येते त्यावेळेस त्या संस्था संघटना एकत्र येतात. भले संस्था संघटना जास्त असू द्यात, परंतु समाजाच्या हिताचे विषय येतात, समाजाचे प्रश्न येतात, राजकारण येतं, समाजकारण येतं. त्या ठिकाणी हे गटतट तिथले कार्यकर्ते जे आहेत ते ताकदीनं त्या ठिकाणी उभे राहतात, पुढे येतात आणि समाजाची भूमिका जी आहे ते मांडताना दिसतात. आणि नेमकं हाच जो काही आपल्यातल्या उणीवा आहेत इतर समाज घटकाकडनं हे शिकण्यासारखे आहेत. म्हणून आज चर्चेचा विषय जो आपण त्यांचा घेतलेला आहे तो हाच आहे की त्यांच्यामध्ये संघटितपणा आहे, ताकद ते दाखवत आहेत. आणि जरी जरांगे पाटलांचा आता उल्लेख केला की ते समोर आहेत, समोर जरी ते असले, ते चेहरा असले, तरी मागे बॅकअपला त्यांच्या मागे असणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत, सिस्टम आहे, त्याच्यामध्ये राजकीय लोकांचं पाठबळ नाही असं म्हणणं हे मला वाटते फार मोठं धारिष्ट्याचं होईल. प्रचंड मोठी राजकीय ताकद असेल, आर्थिक ताकद असेल, सामाजिक ताकद असेल, संसाधनं असतील, सगळं मागे उभं केलेलं आहे. कारण की ज्यांना स्पष्टपणे पब्लिकमध्ये तोंडाने बोलता येत नाही ते जरांगे पाटलांच्या तोंडातून बोलण्याचा नेहमी प्रयत्न करतात की काय, असा महाराष्ट्राला प्रश्न पडतो आणि बरेच जण याच्याशी सहमत असतील. त्याच्यामुळं आपण आपल्या विषयाच्या अनुषंगाने बोलायचं तर निश्चितपणे आपल्यातल्या तुम्ही म्हणतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे की चळवळ आपल्याला मजबूत करावी लागणार आहे. ती चळवळ जी आहे ती चळवळ आपल्या कोणाच्या एकट्यामध्ये तेवढी ताकद नाही की महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचं नेतृत्व करेल, समाजाला योग्य दिशा देईल किंवा पुढे घेऊन जाईल. कारण की प्रत्येक जण आपापल्या अजेंड्यानं काम करतोय, कोणीतरी त्या पक्षाचा अजेंडा वरती काम करतोय, कोणीतरी एक चळवळ आहे जसं RSS आहे, बामसेप आहे, कोणीतरी त्या अजेंड्यानं काम करताना दिसत आहे. स्वतःचा इजम, धनगर समाजाचा स्वतःचा इजम, धनगरिजम हा जो आहे तो अजूनही तेवढ्या ताकदीनं आपल्याला पुढे येताना दिसत नाही. तेवढा चळवळ ज्या पद्धतीनं गावकुसापर्यंत पोहोचायला पाहिजे, वाडी वस्तीवरती पोहोचायला पाहिजे, संघटितपणे ती चळवळ पुढे जायला पाहिजे. आणि बऱ्याच चळवळी ज्या असतात त्या समांतर चालल्या तर तो समाज तेवढ्या गतीनं आपल्याला पुढे घेऊन जाता येऊ शकतो. परंतु दुर्दैवानं आपल्याला कुठली ना कुठली गोष्ट जी आहे ती मिसिंग होते आणि म्हणून आपला वापर जो आहे ते सत्ताधारी प्रस्थापित मंडळी जे आहे ते आपल्यातल्या ठराविक मोजक्याच दलालांचा वापर करून समाजाची दिशा बिघडवण्याचं काम, समाजाला असंघटित करण्याचं काम किंवा समाजाच्या चळवळी मोडीत काढायचं काम बऱ्याच वेळा करताना दिसतात. आणि म्हणून कुठेतरी बुद्धिजीवींना या समाजाची चळवळ पुढे ताकदीनं कशी नेता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. गणेशजी बोला. जो पुजारी साहेबांनी आणि सगळ्यांनाच प्रश्न जो मांडलाय त्याच्यावर मला एक म्हणजे टॉपिक थोडा वेगळा आहे तरी बोलायचंय की सर आपली लोक किंवा जरांगे पाटलांसारखं व्यक्तिमत्व आपल्या समाजात नाही असं नाहीये. आम्ही पण 20 दिवसाचं ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस ताकदीने लावून धरलं. परंतु आता फॉर एक्झाम्पल आमच्या वाई महाबळेश्वर खंडाळ्याचे जे आमदार आहेत बरोबर, तर त्यांना आमचा प्रश्न किती वेळा मध्ये मांडला सभागृहात, तर नाही मांडला. ते ज्यावेळेस मराठा समाजाचं जे आरक्षणाचे गावबंदी वगैरे केलं होतं त्यावेळेस ते आमदार तिथं आले, त्या लोकांनी त्यांना अडवलं. ते मराठा समाजाचे आमदार आहेत, त्यांना विचारलं तर ते पहिल्यांदा म्हणले की मी पहिल्यांदा मराठा आहे आणि नंतर ना मी आमदार आहे. बरोबर आहे. मग तसे आपल्या समाजातले जे काही पुढारी असतील, सरपंच असतील, नगरसेवक असतील, सभापती असतील, हे का बोलत नाहीत की पहिल्यांदा आम्ही धनगर आहोत आणि नंतर ना जे काही आमची पद असतील ते असतील. याचा अर्थ असा झाला सर की जे काही आमदार वगैरे असतील, तर आता इथं आमच्यावर एवढ्या 353च्या केसेस वगैरे झाल्या तर स्थानिक आमदारांना ते होऊन द्यायला नव्हत्या पाहिजे, परंतु त्यांच्याकडून ते पण नाही थांबू शकले. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस जी ताकद आपल्याला समाजाकडून इव्हन माझ्यावर ब्लेम केलं जातं सर की तुम्ही एवढा 5 तास रस्ता अडवायला का सांगितला लोकांना. अहो जोपर्यंत आपला एमच कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपण लढाई मध्ये सोडून जाऊ शकतो का.
पण हे प्रश्नचिन्ह आपल्यावर निर्माण केले जात आहेत आपल्याच लोकांकडून. जोपर्यंत हे प्रश्न थांबत नाहीत, जोपर्यंत जे स्थानिक आमदार आहेत, स्थानिक पुढारी आहेत, जोपर्यंत ते आत्मीयतेनं आपली धनगर समाजाची बाजू मांडत नाहीत, तोपर्यंत हे मुश्किल आहे सर. आणि म्हणून हे पण पाहिलं आतापर्यंत सर्व जे पुढारी धनगर समाजाचे नेते असतील त्यांच्या मागे समाज गेलाय, त्यांचंच ऐकलंय. आणि जर ते बरोबर चालले असतील किंवा चालत असतील तर सर्वसामान्य धनगर समाजातला तरुण का उपोषणाला बसला, हा प्रश्न कधी स्वतःला धनगर समाजातली लोक विचारणार आहेत की नाही. माझ्यासारखा माणूस आर्किटेक्ट असून स्वतःचं ऑफिस असून जर 20 दिवस 2-3 महिने ऑफिस बंद ठेवून जर बसत असेल तर काहीतरी होतं ना. जसं हाके पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्ही टू द पॉइंट बोललं पाहिजे. आपण डॉक्युमेंटेशन वाईज बोलतोय. मी तर पूर्णपणे डॉक्युमेंटेशन वाईज पूर्ण प्रोसेस वाईज बोलत होतो. माझ्या उपोषण स्थळी 8 आमदारांनी व्हिजिट केली, भेट दिली, 3 खासदारांनी भेट दिली, एसपी कलेक्टर आले, सगळ्यांना भेट दिली, माझा मुद्दा बरोबर सांगितलं. पण त्या 6 आमदारांनी 6 पैकी किती आमदारांनी विधानसभेमध्ये माझा मुद्दा मांडला. मग ह्यांना आपण प्रश्न केला का, यांच्यासाठी गावबंदी केली का. जसं मराठा समाजाला एक हुकूम जर आंतरवली सराटीतून आला तर तो सगळ्या जागेवर इम्प्लिमेंटेशन होतो. पण धनगर समाजामध्ये जर कोणी काय सांगितलं तर नाही त्याला वाटतं तर त्याचा तो बघेल, मला वेगळं वाटतंय. असं जोपर्यंत होत राहील तोपर्यंत आपल्याला कोणी सिरियसली घेणार नाही. आणि मी स्वतः नागपूरमध्ये आठवडाभर होतो. मुख्यमंत्री मगाशी देवकाते साहेबांनी सांगितलं की गणेशजी मुख्यमंत्र्यांना भेटले. मला अर्धा मिनिटं दिला बोलायला, अर्धा मिनिटं. हे दुर्दैव आहे. मग अर्धा मिनिटं मुख्यमंत्री कसे काय देत आहेत आपल्याला, कारण की त्यांना माहिती एकटाच आला येऊ, माझ्यावर शिष्टमंडळ सुद्धा आलं नाही. एवढं मोठं दुर्दैव आहे. शिष्टमंडळाने यायला पाहिजे का नाही जर मुख्यमंत्र्यांना आपल्याला टाइम दिलाय तर. आणि म्हणून जी नागपूरची चर्चा होती किंवा कुठल्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होते ना, एक फॉर्मॅलिटीचा पार्टच होतोय फक्त. तिथे लक्षात घ्या की समाजाच्या महत्वाच्या मुद्द्याला एकच महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती चर्चा आरक्षण. परंतु त्याच्यामध्ये 7-8 मुद्दे घुसडायचे आणि चर्चेला ज्यांना बोलवलं ते बाजूला ठेवायचे, दुसरेच लोक तिथे चर्चेला असतात. मला वाटतं ही स्क्रिप्ट तयारच असेल अगोदर, कोणी बोलायचं कोणी बसायचं काय, आणि मग तशा पद्धतीने तो प्रोग्राम इम्प्लिमेंट होताना दिसतोय. म्हणून ही सर्वसामान्य धनगर बांधवांची जी फसवणूक होती ही कुठेतरी टाळण्यासाठी आपल्याला प्रबोधनाची मोहीम जी आहे, चळवळ जी आहे, त्या अधिक आपल्याला मजबूत करावं लागेल. विचार जे आहेत आपल्याला ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या समाज बांधवांच्या पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी टीम स्वरूपामध्ये तुमच्या माझ्यासारख्या शिक्षित उच्च शिक्षित लोकांची आहे. परंतु आपण काय करतोय की त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतोय. आणि म्हणून आता 5 तारखेला एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे बारामतीला. त्या कार्यक्रमाचं मला आवर्जून सर्वांना निमंत्रण ठेवायचं की हा कुठल्या राजकीय पक्षाचा छुपा अजेंडा नसलेला कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये समाज बांधव जे आहेत, लढणारे समाजासाठी लढणारे योद्धे जे आहेत, ज्यांनी उपोषण केलं असेल किंवा समाजासाठी काम करणारे त्यांचा सन्मान पण होणार आहे तिथे आणि विचार मांडले जाणार आहेत. आगामी काळातली जी काही दिशा आहे, सर्वव्यापी दिशा की जी समाजाची म्हणून भूमिका असेल, ती भूमिका 5 तारखेला बारामतीला राज्यव्यापी त्या ठिकाणी कार्यक्रम आरक्षणाच्या संदर्भातला ठेवलेला आहे. त्याला देखील आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. गणेशजी, मी आता कार्यक्रम आपला बराच वेळ झालेला आहे, चाललेला आहे, कारण की चर्चा आपल्याला सातत्याने ठेवायच्या आहेत. एकाच चर्चेमध्ये आपल्याला सगळे मुद्दे संपवायचे नाहीत. आपण थोडासा माईक म्यूटच ठेवा. आता समारोपाकडे बोलूया. मी हाके साहेब, तुम्ही आहेत का? आहे मी. काय झालंय, मुवमेंट दिसेना तुमची, हँग झाल्यासारखं वाटतंय. तर शेवटची काय कमेंट पवार सरांना तुम्हाला करायची असेल, एक अर्ध्या मिनिटामध्ये कमेंट करायची असेल तर करा. आणि मी समारोपासाठी सोमनाथजींना विनंती करेल की आपल्या चॅनलचे प्रवक्ते सोमनाथजी देवकाते हे आजच्या या चर्चेचा कन्क्लुजन थोडक्यात करणार आहेत. तत्पूर्वी मी सर्व लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांना विनंती करेल की धनगर समाज जागृती चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी आपल्याला बेल बटन प्रेस करा की जेणेकरून सातत्याने जे काही होणारे प्रोग्राम्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवता येतील. आणि लाईव्ह सेक्शन मध्ये विविध चर्चांच्या महत्वाच्या चर्चा या ठिकाणी होत आहेत आणि आपले समाजातले महत्वाचे घटक त्या चर्चेमध्ये सहभागी होतात, आपले इनपुट देत आहेत. लक्षात घ्या की ही जी काय डिजिटल प्रबोधनाची चळवळ आहे ही आपल्याला अधिक व्यापकपणे समाज बांधवांच्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्या सगळ्यांचं पाठबळ पाहिजे. हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि काही सूचना असतील तर या चर्चेच्या खाली, व्हिडिओ खाली आपण कमेंट रूपाने मला कळवा.
थोडक्यात, बराच वेळ झालेला आहे. आजच्या चर्चेच्या अनुषंगानं फक्त 2 मुद्दे मी सांगेन. आपण ज्या एका समाज घटकामधील आंदोलकाच्या नावाचा वारंवार उल्लेख केला, वास्तविक पाहता एक रिझर्वेशनचा अभ्यासक या नात्यानं मी सांगेन, अशा पद्धतीनं भारतीय व्यवस्थेमध्ये कधीच कुणालाही रिझर्वेशन मिळालेलं नाही आणि याही लोकांना मिळणार नाही. उलट ते त्यांच्या विरोधातलं काम करतात, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यामुळं दुसऱ्यांचं फॉलोअप आपण करू नका. आपण वेगळी पद्धतीची लढाई वेगळ्या स्ट्रॅटेजीने लढतो आहोत, हे वास्तव समजून घ्या. राहिला दुसरा मुद्दा की आपण आपल्या नेतृत्वाला दोष द्यायचं काम करतो. वास्तविक पाहता आपलं नेतृत्व कुठल्या समस्येमधून समोर येतंय, ते टिकतंय आणि सत्ता स्थानापर्यंत जाण्यासाठी त्याला किती विरोधकांना फेस करावं लागतं, किती चॅलेंजेस आहेत, हे कदाचित आपल्याला माहीत नसावं, म्हणून ही कॉमेंट असावी. पण वास्तविक पाहता समाज सक्षम असेल तर नेते लायक बनतात. समाजानं स्वतःला सक्षम बनवण्यासाठी समाजातल्या तरुण वर्गाने तेवढा चिकित्सक अभ्यास करून फुल टाइम म्हणून किंवा स्वतःला झोकून देऊन काम केलं तर ते समाजाचा युवाच हा या समाजाचा नेता असतो. त्यामुळे समाजात असणारे जे काय सध्या तुम्ही 2, 5, 10 नेत्यांची नावं घेता आणि त्या लोकांना टार्गेट करता, वास्तविक पाहता माझं आणि त्यांचे वैयक्तिक रिलेशन किंवा माहिती मला आहे म्हणून मी सांगतो, ते खूप समस्यामधून जात असतात. त्यांना कुठल्याही पद्धतीची पॉवर दिली जात नाही. तुम्ही समजून घ्या, एक चेहरा म्हणून समाजाचा दाखवला जातो, पण त्यांच्याकडे जी पॉलिटिकल बार्गेनिंग पॉवर असते ती दिली जात नाही. त्यांना मजबूर केलं जातं आणि समाजाला बदनाम करण्याचं काम यामधून चालतंय. आणि म्हणून समाजाच्या विरोधात असणारं षडयंत्र सगळ्यांनी समजून घ्या आणि जबाबदारपूर्ण आपल्या माणसाला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे, आपल्या माणसाचं हात मजबूत केलं पाहिजे, ताकद केली पाहिजे, दिली पाहिजे, तरच सक्षम समाज म्हणून आपण भावी काळामध्ये काम करू शकू. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर नामदेव सोनटक्के आहेत नांदेडवरून. सोनटक्के साहेब, अर्ध्या मिनिटात कमेंट, कारण कार्यक्रम संपवायला आलेला आहे, तुम्ही लेट जॉईन झालेला आहे. अर्ध्या मिनिटात. हा, अर्ध्या मिनिटात. जसा की आजचा विषय आहे की आपल्या मराठा समाजाचा जे हे सुरू केलेलं आहे, त्यांनी नोंदणीचं काम, संरक्षणाचं काम सुरू केलेलं आहे. आपल्याला काय आज म्हणजे त्यांनी काय अजून केलं तर याचा माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला सुद्धा म्हणजे आपल्याला जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला गांजर दाखवलं तर म्हणजे आपण कुठंतरी कमी पडलोय, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपला समाज कुठंतरी कमी पडला, त्यांचं सुरू केलंय आणि आपलं नाही केलंय म्हणजे आपण मागेच आहेत ना. तर आपण त्या हिशोबानं की त्यांच्या पुढं कसं जाता येईल, की आपला लढा त्यांच्यापेक्षा जास्त आणखी तीव्र कसा करता येईल, किंवा आपले विचार त्यांच्यापेक्षा आणखी अधिक बळकट कसं करता येईल, म्हणजे ते तिन्ही मार्गाने असो, एक तर कायदेशीररित्या सुद्धा असो, दुसरं रस्त्यावरची लढाई सुद्धा असो, आणि तिसरं आर्थिक सुद्धा असो. म्हणजे ह्या 3 गोष्टीचा कुठेही बेस लागतोच. ह्या तिन्ही गोष्टी धरून आपण कसं पुढे जाता येईल आणि कसं बळकट बनता येईल याचा आपण विचार आणि अभ्यास केला पाहिजे. बरोबर बरोबर. पवार सर, काय अर्ध्या मिनिटात आपली कमेंट द्यायची? तर मला असं वाटतं की हाके सर बरोबर बोलले या बाबतीत, की ज्यावेळेला आपण समाजातील नेत्यांना दोष देतो या संदर्भात, आपण जेव्हा धनगर आंदोलनाचा इतिहास बघतो ना सर, त्यावेळेला आपला हा प्रश्नच प्रलंबित ठेवलाय, कारण की आपला ऑपोजिट ज्याच्या विरोधात आपण हे मांडलेलं आहे, म्हणजे आदिवासी विरुद्ध धनगर जो वाद उभा केला जातो त्याच्यात आपण कुठेतरी कमी पडतोय का प्रेशर करायला शासनावर, कारण की आपल्यानंतर लगेच तिकडून आंदोलन होतं. त्यामुळे तो प्रश्न बाजूला ठेवून प्रत्येक वेळेला 14ला असेल, 19ला असेल किंवा आता सुद्धा इतर ज्या काही मागण्या असतात आपल्या, त्या आपल्याला तिथं जोडून दिल्या जातात आणि त्या पूर्ण करून आपल्याला थांबवलं जातं. हे आपण 14लाही पाहिलंय, 19लाही पाहिलंय आणि आता सुद्धा आपण त्याच वाटेने जातोय काय असं चित्र आपल्याला दिसतं. बरोबर. सोमनाथजी, कन्क्लूड करा. आता ज्या प्रतिक्रिया आल्या, मला खरंच सांगतो, 2004 जो एक वेग पकडला होता तो वेग कोणत्या कारणांनी संपला
याचा विचार कधीतरी समाज करणार आहे का नाही मला प्रश्न आहे. म्हणजे ते एक हिंदीमध्ये शेर आहे ना, पेड़ के कटने का किस्सा न होता के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. हा जो हा जो शेर आहे ना, तो बऱ्याच ठिकाणी लागू होतो. अनेकदा पडद्याच्या मागं काय राजकारण घडतं, कोणत्या नेत्याला काय अजेंडा दिला जातो, कोणत्या नेत्यांना काय भूमिका वठवायला लावली जाते, हे आपल्यासारखे जे गृहस्थाश्रमामध्ये आहेत कार्यकर्ते, त्यांना त्याचा किंचितही काही आभास सुद्धा नसतो आणि माहिती सुद्धा नसते. जेव्हा त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जातात त्यानंतर आपल्याला कळते की अरे असं काहीतरी घडलं होतं. मी आपल्यासाठी या सार्वजनिक मंचावरती या सगळ्या गोष्टी बोलू नाही शकत, पण मी तुमच्या फक्त उडतं कानावरती घालतो की अशा काही गोष्टी असतात. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खूप प्रेशर असतं, हे मान्यच आहे, पण सामाजिक न्यायाची भूमिका घेण्यासाठी त्यांना ते करावं लागतं. दुसरी गोष्ट अशी की आता आपण जी काही चर्चा आयोजित केली आहे की या समाजासाठी सरकार प्रयत्न करतंय पण आपल्यासाठी नाही. कुठलंही सरकार असो, कुठलाही पक्ष असो, सत्ता ही त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून चालते आणि त्यांना जोपर्यंत त्यांच्या सत्तेला आव्हान दिलं जातंय हे जोपर्यंत त्यांना जाणवत नाही तोपर्यंत ते आपल्या मागणीचा पूर्णपणे विचार करणार नाही. जेव्हा बी.के. कोकरे साहेबांच्या चळवळीचा जोर होता तेव्हा एनटीचं आरक्षण आपल्याला अंमलबजावणी होऊ शकली. खरं तर मागणी होती एसटीची, पण दुधाची ताण ताकावर भागवली आणि त्या निवडणुका निभावून नेल्या त्या काळच्या प्रस्थापित नेतृत्वानं. हे सगळं आपण पुन्हा पुन्हा आठवलं पाहिजे की जेव्हा त्यांच्या सत्तेला आव्हान आणि त्या सत्तेला हादरे बसतील तेव्हाच हे सगळं शक्य होईल. पण पुन्हा सांगतो, जे चमचा युग नावाचं एक पुस्तक आहे, इरा ऑफ स्पून, कांशीरामजी, ते पुस्तक आपण पुन्हा पुन्हा वाचा. म्हणजे कशा पद्धतीनं आपल्यातले लोक प्रस्थापित नेतृत्वांकडून वापरले जातात. विजयजी, कधीतरी या विषयावरती आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि ते पुस्तक खरंच म्हणजे अतिशय अंजन घालणारं पुस्तक आहे. आपला प्रश्न होता की आपल्या समाजाच्या चळवळीचं मजबूतीकरण कसं करावं. आपण पुन्हा पुन्हा सांगितलं की राज्यभराची आपली एक सर्वोच्च शिखर समिती असावी, त्यामध्ये समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ, ज्यांना कुठली राजकीय अभिलाषा नाही, आवाज ठीक आहे, आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही सोमनाथजीचा, परंतु मुद्दा सांगायचा एक आहे की आपल्याला चळवळ जर मजबूतपणे पुढे घेऊन जायची असेल तर विविध मान्यवरांचे विचार आपल्याला विचारात घ्यावे लागतील. संस्था, संघटना यांना एकत्रित करावं लागणार आहे आणि वेगवेगळ्या स्तरावरती हा समन्वय असला पाहिजे. त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणं आगामी काळात गरजेचं आहे. चळवळ मजबूत झाल्याशिवाय काही होणार नाही आणि ती पण समाजाच्या प्रबोधनाची विधायक चळवळ. येस येस, म्हणजे फक्त नुसतं राजकारणापुरतं किंवा आरक्षणापुरतीच नव्हे तर नाही सर्वांगीण. हो विजयजी, निवडणुका आल्या म्हणून चळवळ नाही करायची आपल्याला. निश्चित सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे ती, सातत्यपूर्ण प्रक्रिया. अगदी खरंय, सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. आपण पुन्हा वेगळ्या विषयासह चर्चेसाठी येणार आहोत. वेळ बराच झालेला आहे. सर्व मान्यवरांनी आजच्या या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपले मत सर्वांनी मांडलेले आहेत. पुन्हा आपण वेगळ्या विषयासह उद्या भेटणार आहोत. उद्या संध्याकाळी 9 वाजता. तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा घेतोय, परंतु सर्वांना पुन्हा आवर्जून विनंती करेल की आपण सगळेजण मनाने श्रीमंत आहोत. आर्थिक बाबीने जरी आपले धनगर बांधव खचले असले तरी आपण सगळेजण मनाने श्रीमंत आहात. कार्यक्रम लाईक करायला बिलकुल विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. समाज बांधव या चॅनलशी जोडायला, मग ते वक्ते प्रवक्ते म्हणून आपल्या भूमिका मांडताना समाजाची भूमिका मांडणारे असतील, अभ्यासू विचारवंत असतील, नेतृत्व असतील वेगवेगळ्या विषयाचे, त्यांना जोडायला म्हणा किंवा समाज बांधवांना जोडायला आपल्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा अशी मी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. सर्वांचे पुन्हा आभार. जय मल्हार, शुभरात्री. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 9 वाजता. धन्यवाद.